Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 7.3 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 40 वर प्रॅक्टिस सेट 7.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 आणि 4 कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग लगेचच समजून घेऊयात. क्वेश्चन नंबर 3. 120 bags of half liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. हळूहळू रीड करा. जर नसेल समजत तर काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये 120 bags of half liter milk. हाफ लिटर मिल्कच्या 120 बॅग्स या फिल करून होत आहेत किती मिनिट्स मध्ये 3 मिनिट्स मध्ये. आणि हे कसे फिल केले जाते तर मशीनद्वारे फिल केले जात आहेत. गोष्ट लक्षात आली का तुमच्या की 3 मिनिट्स मध्ये 120 बॅग्स हाफ लिटरच्या 120 बॅग्स फिल होत आहेत. तर आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे? फाइंड द टाइम. टाइम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टू फिल सच 1800 बॅग्स. अशाच हाफ लिटर मिल्कच्या 1800 बॅग्स भरण्यासाठी किती टाइम लागेल? क्वेश्चन कळाला का तुम्हाला? आता एक छोटस एक्झाम्पल घेऊया. हे पहा, जर 1 मिनिट मध्ये, आता हे मी तुम्हाला एक्झाम्पल देतेय तुम्हाला कळण्यासाठी. 1 मिनिट मध्ये जर 10 बॅग्स फिल करून होत असतील तर 2 मिनिट्स मध्ये किती बॅग्स फिल करून होतील? ऑफकोर्स 20. 3 मिनिट्स मध्ये 30. 4 मिनिट्स मध्ये 40. 5 मिनिट्स मध्ये 50. लक्षात आली का गोष्ट तुमच्या? एक क्वांटिटी वाढली म्हणजे मिनिट्स वाढले की बॅग्सची संख्या सुद्धा वाढतीये. एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा वाढतीये. याचाच अर्थ हे कोणते व्हेरिएशन झाले? डायरेक्ट व्हेरिएशन की इनव्हर्स व्हेरिएशन? येस, व्हेरी गुड. डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये एक क्वांटिटी वाढली की दुसरी सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढत जाते. आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय होत असते तर अपोजिट होत असतं. एक वाढलं की दुसरं कमी होत असतं, हो ना? आता इथे एक क्वांटिटी वाढली म्हणजे मिनिट्स वाढले की बॅग्सची संख्या सुद्धा त्याच प्रपोर्शन मध्ये वाढते. याचाच अर्थ इथे कोणते व्हेरिएशन आहे? इनव्हर्स व्हेरिएशन आहे. ओके नाही? 3 मिनिट्स मध्ये 120 बॅग्स फिल होत आहेत. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की किती मिनिट्स मध्ये 1800 बॅग्स फिल करून होतील. मग आता या क्वेश्चनचे सोल्युशन कशा प्रकारे राईट करणार? तर हे बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागतं तर नंबर ऑफ बॅग्सला एखादं लेटर व्हेरिएबल आपल्याला चूज करावं लागतं. त्यानंतर इथे जो टाइम दिलेला आहे त्याला एखादं व्हेरिएबल आपण राईट करत असतो. सो आपण घेऊयात नंबर ऑफ बॅग्सला बी. सो इथे त्यासाठी राईट करूयात लेट बी रिप्रेझेंट द नंबर ऑफ बॅग्स of half liter milk and T represent the time required to fill the bags. जो टाइम लागणार आहे बॅग्स भरायला त्यासाठी आपण व्हेरिएबल घेऊयात टी. आणि आपल्याला तर माहितच आहे की बी इन्क्रीज झाला म्हणजे नंबर ऑफ बॅग्स इन्क्रीज झाले की जो टाइम आहे त्या बॅग्सला फिल करण्यासाठी तो सुद्धा इन्क्रीज होतोय. म्हणून इथे आपण राईट करूयात वी नो दॅट व्हेन बी इन्क्रीजेस टी ऑल्सो इन्क्रीजेस. Hence, they are in direct variation. आता हेच मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये आपण कशा प्रकारे राईट करणार? B and T are in direct variation. कशा प्रकारे? हे पहा, B and T are in direct variation. हे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल शो करतं की हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत B आणि T. B म्हणजे नंबर ऑफ बॅग्स आणि T म्हणजे टाइम. नंबर ऑफ बॅग्स इन्क्रीज झाल्या की टाइम सुद्धा इन्क्रीज होतो. आता हे पहा, हे जे अल्फाचं सिम्बॉल आहे याच्या ऐवजी आपण कशा प्रकारे राईट करत असतो? कॉन्स्टंट, हो ना? सो बी इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे काय? के. के ने डिनोट करतो की नाही आपण कॉन्स्टंटला. का बरं आपण इथे के राईट केला? कॉन्स्टंट का राईट केला? कारण आपल्याला माहिती आहे यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट येत असतो. आपण अभ्यासलेला आहे. प्रॅक्टिस सेट 7.1 पासून आपण अभ्यास करत आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की या दोघांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणून इथे आपण अशा प्रकारे राईट केलंय बी इज इक्वल टू के. हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलच्या ऐवजी आपण इज इक्वल टू के राईट करतो आणि हा जो टी आहे तो ऍज इट इज इथे राईट करतो. आता पुढे के म्हणजे काय आहे? कॉन्स्टंट आहे ते इथे आपल्याला मेन्शन करायचंय. आता काय करूयात आपण
इथे दिलंय की नाही क्वेश्चन मध्ये की 3 मिनिट्स मध्ये 120 बॅग्स फिल होत आहेत. मग यावरून आपण हा जो कॉन्स्टंट आहे तो इझिली फाइंड आउट करू शकतो. सो चला इथे आपण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करूया. व्हेन बी इज इक्वल टू 120 देन टी इज इक्वल टू 3 क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. बी म्हणजे काय आहे हे पहा, यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. बी म्हणजे काय आहे 120 इज इक्वल टू के. आपल्याला के फाइंड आउट करायचंय. के म्हणजे कॉन्स्टंट, यांचा जो कॉन्स्टंट आहे तो फाइंड आउट करायचा आहे. एकदा का कॉन्स्टंट आपल्याला मिळाला की आपल्याला आपले कोणतीही क्वांटिटी दिली तरी त्याचा आन्सर आपल्याला फाइंड आउट करता येतं. कोणतीही एक क्वांटिटी दिली की दुसऱ्या क्वांटिटीचा आन्सर फाइंड आउट करता येतं. सो इंटू, आता इथे कोणतंच साईन नाहीये म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. टी, टी म्हणजे आहे 3. आता इथे हा जो 3 आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊया. म्हणजे के इथे एकटाच राहील आणि आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल. के म्हणजे काय आहे, के म्हणजे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये ना 3 इकडे गेला, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला गेला की डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 120 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू के. चला डिव्हिजन करा. 3 1 जार 3, 3 4 जार 12, 3 0 जार 0. सो के इज इक्वल टू आलेला आहे 40. आणि के म्हणजेच काय आहे, के म्हणजे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट मिळालेला आहे इथे आपल्याला. चला तर मग या के ची व्हॅल्यू, या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण यामध्ये सबस्टिट्यूट करूया. त्यामुळे काय होईल, आपल्याला काय मिळणार आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला तर मग बी इज इक्वल टू, हे पहा सेम राईट करायचंय. बी इज इक्वल टू के च्या जागी फक्त के ची व्हॅल्यू काय मिळाली आहे 40 ना, सो ती सबस्टिट्यूट करायची 40. आणि हा जो टी आहे तो ऍज इट इज इथे राईट करून घ्यायचा. यालाच काय म्हणतात, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे पहा अशा प्रकारे इथे राईट करणार तुम्ही, दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या इक्वेशन मध्ये तुम्ही कोणतीही व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता इथे टाइम विचारलाय की नाही आपल्याला, फाइंड द टाइम. सो तुम्ही टाइम फाइंड आउट करू शकता. किंवा जर तुम्हाला टाइम दिलेला असेल आणि नंबर ऑफ बॅग्स विचारला तर तुम्ही या इन्फॉर्मेशनवर म्हणजे टाइमची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करून तुम्ही नंबर ऑफ बॅग्स सुद्धा फाइंड आउट करू शकता. सो हे इक्वेशन जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण कशा प्रकारे इक्वेशन फाइंड आउट केले ते सुद्धा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. चला आता पुढे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेली आहे की नाही, कसली व्हॅल्यू दिलेली आहे, टाइम फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि नंबर ऑफ बॅग्स दिलेले आहेत. सो इथे राईट करून घेऊयात आपण. व्हेन नंबर ऑफ बॅग्स इज इक्वल टू 1800 देन फाइंड द टाइम टू फिल द बॅग्स. राईट. सो हे जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात आपण. नाव बी इज इक्वल टू 40 इंटू टी. आता बी काय दिलाय 1800, सो त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. इज इक्वल टू 40 ऍज इट इज येणार. 40 म्हणजे आपला कॉन्स्टंट आहे जो आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. आता इंटू टी येणार. आपल्याला टाइम फाइंड आउट करायचा आहे, टी फाइंड आउट करायचा आहे. मग या एकट्या टी ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो 40 आहे त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये की नाही तो जेव्हा इक्वल टूची जी साईड आहे, लेफ्ट साईड आहे ती चेंज करेल तेव्हा तो डिव्हिजन मध्ये जाणार. सो 1800 डिवायडेड बाय 40 इज इक्वल टू टी. चला डिव्हिजन करा. हा 0 कट होऊन जाणार. आता 4 4 जार 16 येणार. त्यानंतर ना 4 झिरोज, आता 18 मधून 16 सबट्रॅक्ट करा, 2 रिमेनिंग राहणार. सो 2 0 20 झाले. 4 5 जार 20. सो किती आला इथे 4 5 45. टी इज इक्वल टू 45. टी इज इक्वल टू 45. आता इथे टी म्हणजे काय आहे, टाइम आहे. आणि इथे कोणतं युनिट दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, मिनिट हे युनिट दिले ना. सो इथे सुद्धा तुम्ही मिनिट राईट करायचं. सो टाइम काय आहे 45 मिनिट्स. झालं, आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे. फायनल आन्सर इथे अशा प्रकारे राईट करून टाकायचं. इट विल टेक 45 मिनिट्स टू फिल 1800 बॅग्स. पहिला किती इझी आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. A car with speed 60 km per hour takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोपा असा क्वेश्चन आहे. हे पहा, आपण फार सुरुवातीला इनव्हर्स व्हेरिएशन जेव्हा अभ्यासत होतो तेव्हा आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की स्कूलमध्ये तुम्ही स्कूल बसने जाताय. स्कूल बसमध्ये जात असताना अजिबात ट्रॅफिक नाहीये रस्त्यावर, रस्ता अतिशय मोकळा आहे, एकही सिग्नल तुम्हाला लागलेला नाहीये आणि त्यामुळे ड्रायव्हर काकांचा जो स्पीड आहे बस चालवण्याचा तो जास्त वाढवलेला आहे त्यांनी. आणि स्पीड जास्त असल्यामुळे तुम्ही स्कूलमध्ये फार कमी वेळामध्ये पोहोचता. पण एके दिवशी काय झालं, गाडीमध्ये थोडासा बिघाड झाल्यामुळे गाडी जरा स्लो तुमच्या स्कूलमध्ये जात होती आणि मग स्कूलमध्ये पोहोचायला तुम्हाला जो टाइम आहे
तो जास्त लागला. ओके नाही, स्पीड इन्क्रीज केला की टाइम कमी होतो, स्पीड डिक्रीज झाला की टाइम जास्त लागतो, म्हणजेच हे इनव्हर्स व्हेरिएशन आहे. बरोबर. आता या क्वेश्चन मध्ये तेच दिलेलं आहे. आणखी एक साधं सोपं आपण एक्झाम्पल घेऊया की तुम्ही सायकलने एका शॉपमध्ये जात आहे, त्या शॉपमध्ये तुमच्या घराच्या जवळच ते शॉप आहे, तुम्हाला 5 मिनिट्स लागत आहेत त्या शॉपमध्ये जायला. जर तुम्ही खूप स्पीडमध्ये सायकल चालवलीत तर 5 मिनिट्सच्या ऐवजी तुम्ही 4 मिनिट्समध्येच त्या शॉपमध्ये पोहोचता. पण जर तुम्ही नॉर्मल स्पीडने, तुम्ही ज्या स्पीडने सायकल चालवता त्या स्पीडने जर तुम्ही सायकल चालवली तर तुम्हाला 5 मिनिट्सच लागतात. ओके नाही. मग जर कमी वेळामध्ये तुम्हाला शॉपमध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला सायकलचा स्पीड हा वाढवावा लागतो, विशिष्ट स्पीड पेक्षा जास्त स्पीडने तुम्हाला सायकल चालवावी लागते. हो ना. मग या क्वेश्चन मध्ये तेच दिलेलं आहे की एक कार आहे, त्या कारचा स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. विशिष्ट डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्या कारला 8 आवर्स लागतात. पण सेम डिस्टन्स आता कव्हर करायचंय, पण ते कमी वेळामध्ये कव्हर करायचंय. किती वेळ? तर 7.5 आवर्स मध्ये सेम डिस्टन्स त्या कारला कव्हर करायचं आहे म्हटल्यावर त्या कारला त्याचा स्पीड कितीने इन्क्रीज करावा लागेल. स्पीड किती करावं लागेल असं नाही विचारलं, कितीने इन्क्रीज करावा लागेल. आता इथे 60 किलोमीटर पर आवर आहे, 60 किलोमीटर पर आवर मध्ये त्या विशिष्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी 8 आवर्स लागतायत. मग 7.5 आवर्स मध्ये पोहोचण्यासाठी स्पीड कितीने वाढवावा लागेल, असा साधा सोपा क्वेश्चन आहे. आता हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे, सो इथे आपण राईट करून टाकूयात की हे इनव्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर आधी आपण काय करूयात, काही लेटर्स अज्युम करूयात, कारण हे पूर्ण एवढं मोठं मोठं राईट आपल्याला करता येणार नाही प्रत्येक वेळी. हो ना. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही लेटर्स अज्युम करावे लागतात. चला मग इथे आपण एस म्हणजे घेऊयात स्पीड, कारचा स्पीड, आणि टी म्हणजे घेऊयात टाइम रिक्वायर्ड. ओके. आणि हे कसे आहेत? इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे. वी नो दॅट व्हेन एस इन्क्रीजेस, स्पीड इन्क्रीज झाला की टाइम डिक्रीज होतो, आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजेच हे काय आहेत? इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आहे. दे आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे आपण राईट करतो, कसं सिम्बॉल आहे इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये शो करण्याचं, हे पहा. अशा प्रकारे एस अँड टी आर इन इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आपण 1/t अशा प्रकारे राईट करत असतो, आणि हे अल्फाचं सिम्बॉल. आता आपल्याला माहित आहे, जेव्हा दोन क्वांटिटीज या इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये असतात तेव्हा त्यांचं जे प्रोडक्ट असतं ते कॉन्स्टंट असतं. ओके नाही. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय असतं? रेशिओ कॉन्स्टंट असतो, आणि इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतं. सो इथे आपण हे जे सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलच्या ऐवजी, हे जे अल्फाचं सिम्बॉल आहे त्याच्या ऐवजी आपण कॉन्स्टंट राईट करतो. सो कशा प्रकारे राईट करणार? एस इज इक्वल टू के आणि 1/t ऍज इट इज. आता के इंटू 1 होणार. के इंटू 1 काय? के ओनली. आणि हा जो डिनॉमिनेटर मध्ये टी आहे तो ऍज इट इज राहणार. मग कशा प्रकारे येणार? एस इज इक्वल टू के अपॉन टी. आता हा जो के आहे ना त्याला आधी आपण फाइंड आउट करूयात. एकदा का आपल्याला कॉन्स्टंट मिळाला की आपल्याला कोणतीही व्हॅल्यू फार इझिली फाइंड आउट करता येत असते. त्याही आधी आपण राईट करूयात के म्हणजे कॉन्स्टंट आहे, वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात एस इंटू टी इज इक्वल टू के. आता इथे एस इंटू टी इज इक्वल टू के कसं काय आलं बाबा? हे पहा, हा जो टी आहे ना तो डिनॉमिनेटर मध्ये आहे, आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर या टी ला आपल्याला इकडे पाठवावा लागणार. हो ना. मग हा जो टी आहे ना त्याला इक्वल टूच्या या साईडला पाठवलं, इथे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे गेलं की मल्टिप्लिकेशन मध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की या दोघांचं जे प्रोडक्ट आहे ते कॉन्स्टंट असतं. पहा बरं, कॉन्स्टंटचं कसं काय इथे आलेलं आहे आपलं? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. हो ना. आता एस ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, त्यानंतर टी ची व्हॅल्यू सुद्धा क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. चला मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. सो नाउ इट इज गिवन दॅट अ कार विथ स्पीड 60 किलोमीटर पर आवर टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स, राईट? So when s is equal to 60 and t is equal to 8, we have to find out the constant. So let's substitute the values of speed and time in this constant of variation. So s into t is equal to k. आपण काय केले, फक्त इथलं जे आहे ना ते इकडे कॉपी करून घेतलेलं आहे आपल्या सोयीसाठी, कारण आपल्याला मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. s म्हणजे काय आहे? 60 आहे. t म्हणजे काय आहे? 8 आहे. इक्वल टू k. 60 into 8 बरोबर, मल्टिप्लिकेशन 6 8s are 48 आणि हा जो 0 आहे तो ऍज इट इज. सो 480 इज इक्वल टू के. कॉन्स्टंट काय आलेला आहे? 480.
आता आपण काय करूयात, इक्वेशन मांडूयात, कारण कॉन्स्टंट आपल्याला मिळाला. मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे राईट करतो आपण, काही करत नाही, फक्त इथे के च्या ऐवजी त्याची व्हॅल्यू आपण टाकत असतो कॉन्स्टंटची, जी आपल्याला मिळालेली आहे 480. सो एस इंटू टी इज इक्वल टू काय आहे 480 के. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता पुढे काय करणार आपण, आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, तर इथे आपल्याकडे काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे. 7.5 hours मध्ये किती डिस्टन्स कव्हर करेल असं विचारलंय की नाही. सो इथे आपण राईट करूयात, नाव वी हॅव टू फाइंड स्पीड ऑफ द कार. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्पीड ऑफ द कार इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कव्हर्ड इन 7.5 hours. आता आपण काय करतोय, स्पीड फाइंड आउट करत आहोत. स्पीड फाइंड आउट केला म्हणजे आपला आन्सर कम्प्लीट झालं का, तर नाही. आपल्याला काय करायचंय, हे पहा, आता आपण स्टेप बाय स्टेप करत जाऊयात, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की मी काय बोलतेय. आता आपण काय करतोय, फक्त स्पीड फाइंड आउट करतोय. सो हे पहा, नाव वी हॅव टू फाइंड स्पीड ऑफ द कार इफ द सेम डिस्टन्स इज टू बी कव्हर्ड इन 7.5 hours. त्यासाठी हे जे आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळालेलं आहे त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराव्या लागतील. सो टी इज इक्वल टू काय दिलेलं आहे 7.5. आता हे मिक्स फ्रॅक्शन झालं, याला काय करूयात आपण इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करूयात, म्हणजे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला आपल्याला इझी जाईल. कशा प्रकारे करतो आपण, 2 ने या होल नंबरला मल्टिप्लाय करतो आणि न्यूमरेटर ऍड करत असतो. सो 2 7s are 14, 14 + 1 15, आणि काय येणार मग इथे 15/2. आणि एस फाइंड आउट करायचं आपल्याला, हो ना, एस म्हणजे स्पीड. त्याला इथे क्वेश्चन मार्क देऊयात. हे जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज इकडे राईट करून घेऊयात. एस इंटू टी इज इक्वल टू 480. आपल्याकडे एस ची व्हॅल्यू नाही आहे, टी ची आहे. सो टी ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूयात. सो एस इंटू काय येणार 15/2 इज इक्वल टू 480. आता इथे खाली आपल्याकडे जागा नाहीये की नाही, आपण थोडीशी जागा ऍडजस्ट करूयात. हे पहा, अशा प्रकारे आपण इथे थोडी इथे जागा ऍडजस्ट केलेला आहे, बाकी काही केलेलं नाहीये, फक्त थोडी जागा ऍडजस्ट करून घेतलेली आहे. आता हे पहा काय येणार कशा प्रकारे, आता इथे 15/2 या सगळ्याला आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवावं लागणार. जर इथे एकटा एस राहिला तरच आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे एस ची व्हॅल्यू. मग चला 15/2 ला आपण इक्वल टू च्या या साईडला पाठवूया. मग कशा प्रकारे जाणार, हे पहा, एस इज इक्वल टू 480. आता हा 15/2 कसं जाणार, तर हे पहा, जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो जाणार न्यूमरेटर मध्ये, आणि जो न्यूमरेटर मध्ये आहे ना तो जाणार डिनॉमिनेटर मध्ये. रेसिप्रोकल करतो की नाही आपण, हे पहा कशा प्रकारे करणार रेसिप्रोकल. इथे हा 2 डिव्हिजन मध्ये जो आहे की नाही, याला आपण इथे टाकूयात मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हा जो 15 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला टाकूयात डिव्हिजन मध्ये. नेहमी अशीच प्रोसिजर होत असते. हे पहा, मग आता कशा प्रकारे येणार, डिव्हिजन करा बरं. 15 1s are 15, राईट, अँड 15 3s are 45. आता 48 मधून 45 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग राहतात. 46, 47 आणि 48 3 रिमेनिंग राहिले. मग 3 0 किती झाले 30 झाले. मग 15 2s are 30. 32 इंटू 2 करावं लागणार आता आपल्याला. सो एस इज इक्वल टू 32 इंटू 2. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येणार, एस इज इक्वल टू काय येणार, हे पहा, 2 2s are 4 and 2 3s are 6. So 2 2s are 4, 2 3s are 6, 64. S is equal to 64. S म्हणजे काय आहे स्पीड. आता लक्षात आलं का तुमच्या, आता लक्षात आलेलं असणार आहे. हे पहा 7.5 hours मध्ये जर ते डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर गाडीचं स्पीड किती ठेवावं लागेल 64, हो की नाही. 8 hours मध्ये ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी गाडीचा स्पीड किती होता 60 km/h. पण तेच डिस्टन्स 7.5 hours मध्ये कव्हर करण्यासाठी गाडीचा स्पीड 60 km/h ठेवावा लागणार आहे. मग कितीने इन्क्रीज केला बरं स्पीड, सांगा बरं मला, कितीने इन्क्रीज केला. आधी 60 होता, हो की नाही. 7.5 hours मध्ये डिस्टन्स कव्हर करण्यासाठी स्पीड 64 km/h केला. कितीने इन्क्रीज केला, 64 मधून 60 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 4 km/h. सो 4 km/h ने स्पीड इन्क्रीज केलेला आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड. आपल्याला इन्क्रीज इन द स्पीड विचारलेला आहे. स्पीड किती करावं लागेल असं नाही विचारलेलं, कितीने इन्क्रीज करावं लागेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणून आता इथे पुढे आपल्याला काय करावं लागेल, हे आपल्या क्वेश्चनचं फायनल आन्सर नाहीये 60 km/h. आपलं फायनल आन्सर आता
4 किलोमीटर पर आवर असं असणार आहे, कारण क्वेश्चन मध्ये तेच विचारलेलं आहे की कितीने इन्क्रीज करावं लागणार आहे. त्यासाठी इथे राईट करूयात, द स्पीड ऑफ व्हेकल शुड बी 64 किलोमीटर पर आवर टू कव्हर द सेम डिस्टन्स इन 7.5 hours. The increase in speed is equal to 64 minus 60. 64 kilometer per hour minus 60 kilometer per hour. काय येणार? 4 kilometer per hour. So the final answer will be the increase in speed of the car is 4 kilometer per hour. I hope तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर व्यवस्थित समजले असेल. आणि आता अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येऊ देत ना, तुम्ही फार इझिली सॉल्व्ह करणार ही माझी गॅरंटी आहे. चला तर मग इथे प्रॅक्टिस सेट 7.3 आपला कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.